संस्थांची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा सभापती हा कराड तालुक्यामध्ये झालेला. अनेक लोक सभापती निवडीच्या आधी अनेक गोष्टी सांगत होते, आपल्यालाही माहीत आहे. काही पत्रकार बांधवांचे पण मला फोन आले की असं होणार आहे, तसं होणार आहे. तसं काही झालं नाही. शेवटी हा भारतीय जनता पार्टी हा देशामधला आणि जगामधला सगळ्यात मोठा पक्ष आहे. ह्या पक्षाचा कार्यकर्ता असं कोणीतरी सांगून किंवा काहीतरी आमिषाला बळी पडून इकडचं तिकडं होत नसतो. जिल्हा परिषदेची सत्ता आणताना देखील भारतीय जनता पार्टीच्या विचाराची जी लोक होती ती तर ठाम होतीच. त्याबरोबर ज्या लोकांना भारतीय जनता पार्टीचा विचार पटत होता अशा देखील लोकांनी समर्थन भारतीय जनता पार्टीचं केलं. आणि त्यामुळं आपण जर का बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे सगळे सदस्य इथंच होते. कुठेही त्यांना न्यायला लागलं नाही, कुठलीही बैठक त्यांची घ्यायला लागली नाही, काहीही त्यांना सांगायला लागलं नाही. पक्ष श्रेष्ठींनी जो आदेश देईल त्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मतदान केलं. मला मनापासून एका गोष्टीचा अभिमान आहे, एका गोष्टीचं समाधान आहे की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आज आम्ही समाधीस्थळी आलेलो आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आदरणीय ताईसाहेबांनी आणि आमच्या राजूदादांनी कामाला सुरुवात केलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं चव्हाण साहेबांना अभिप्रेत असेल अशा पद्धतीची पंचायत राज व्यवस्था ह्या जिल्ह्यामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनाने आमचे दोन्ही नेते ताकदीनं काम करतील. आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आज जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रियाताई शिंदे असतील, आमचे सहकारी मित्र बंधू आदरणीय राजूभाया ही उपाध्यक्षपदी विराजमान झाले आणि आज त्यांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. खरं तर पंचायत राजमध्ये सगळ्यात जर महत्त्वाची भूमिका तर आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांची होती आणि त्यांना जे काही अभिप्रेत या ठिकाणी पंचायत राज संस्थांची जी काही सिस्टीम आहे त्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देता येईल आणि सर्वसामान्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी या संस्थांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करता येईल अशा पद्धतीची भूमिका आज भारतीय जनता पार्टीची अगदी केंद्रापासून ते ग्रामपंचायतपर्यंत आहे. आणि ह्यावेळेला जे काही लोकांनी कौल दिलेला आहे, तुम्ही जो काही प्रश्न विचारला त्यामध्ये जिल्हा परिषदच्या सदस्यांनासुद्धा माहिती आहे की जर खरं तर जिल्ह्याला विकासाच्या दिशेनं जर न्यायचं असेल तर भारतीय जनता पार्टी बरोबर राहणं हे फार गरजेचं आहे. कारण ग्रामविकास मंत्री आदरणीय जयाभाऊ आणि बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबा आहेत आणि ह्यांचा संबंध या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीशी कायम येतो. जर खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर या दिशेनं गेलं पाहिजे. ही भूमिका जिल्हा परिषदच्या सदस्यांनी घेतली आणि त्या माध्यमातून या ठिकाणी आमचं खऱ्या अर्थानं बहुमत झालेलं पाहायला मिळतं.